नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 5 सप्टेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, काल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला होता. भारताची पहिली स्वदेशी स्पेस ग्रेड मायक्रोचिप कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विक्रम 3201. आपण कालच्या व्हिडिओमध्ये या चिपविषयी थोडक्यामध्ये माहिती पाहिली होती आणि सध्याच्या घडीला संपूर्ण भारतामध्ये या चिपची चर्चा आहे कारण भारताची ही स्वदेशी पहिली स्पेस ग्रेड मायक्रोचिप आहे आणि भारतीय डिफेन्सच्या अनुषंगाने ही अतिशय महत्त्वाची बाब आणि अभिमानाची अशी बाब भारतीयांसाठी आहे. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 5 सप्टेंबर 1888 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती आणि आजचा दिवस हा शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. त्यांनी 1952 ते 1962 या कालावधीमध्ये उपराष्ट्रपतीपद स्वीकारलेले होते. तसेच ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. 1962 ते 1967 दरम्यान त्यांनी राष्ट्रपती पदाची भूमिका निभावली. त्या व्यतिरिक्त त्यांनी राधाकृष्णन आयोग जो 1948 ते 1949 या दरम्यानचा होता, ज्याला विद्यापीठ शिक्षण आयोग असेही म्हटले जाते, याचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलेले होते. UGC स्थापनेची शिफारस त्यांनी 1953 साली केलेली होती आणि अल्टिमेटली UGC स्थापना त्यानंतर झालेली होती. 5 सप्टेंबर 1907 शिक्षणतज्ञ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगचे संस्थापक जयंत पांडुरंग तथा J.P. नाईक यांचा आज जन्मदिवस. बाजूच्या चित्रामध्ये आपण पाहू शकता हे J.P. नाईक आहेत आणि त्यांची एज्युकेशन संदर्भात वेगवेगळ्या समित्यांचे त्यांनी अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलेलं होतं. या अनुषंगाने आपल्याला एम-पी-एस-सीमध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. त्यामुळे आपल्याला हे नाव माहिती असणं गरजेचं आहे. आणि आजच्या दिनविशेषमधील सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यांच्याबद्दल आता थोडक्यात माहिती पाहूया. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. तर त्यांचे निधन 17 एप्रिल 1975 या दिवशी झाले. भारताचे आता नुकतंच सांगितल्याप्रमाणे भारताचे ते दुसरे राष्ट्रपती होते, जे 1962 ते 1967 दरम्यान होते. तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते, जे 1952 ते 1962 दरम्यान होते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये वेगळ्या अनुषंगाने हा प्रश्न चुकवला जाऊ शकतो, की भारताचे पहिले राष्ट्रपती अशा पद्धतीने जर आपल्याला विचारलं, तर लक्षात घ्या पहिले राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद, तर पहिले उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि दुसरे राष्ट्रपती हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तसेच त्यांनी सोव्हिएत युनियन या देशाचे भारताचे राजदूत म्हणून देखील पद भूषवलेलं होतं. तसेच बनारस हिंदू विद्यापीठ या विद्यापीठाचे त्यांनी 1939 ते 1948 या दरम्यान कुलगुरू पद देखील भूषवलेलं होतं. कलकत्ता व ऑक्सफर्ड विद्यापीठातील तत्वज्ञान विभागाचे त्यांनी अध्यक्षस्थान देखील भूषवलेले आहे. थोडक्यात अद्वैत वेदांतावर आधारित हिंदू धर्माचे पाश्चात्य टीकेपासून संरक्षण त्यांनी केलेले होते. तसेच भारत पश्चिम जगामधील सांस्कृतिक पूल बांधण्यास त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावलेली होती. त्यांना 1931 साली नाईटहूड पुरस्कार भेटला होता. तर 1954 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. तसेच 1963 मध्ये रॉयल ऑर्डर ऑफ मेरिट हा पुरस्कार देखील त्यांना भेटलेला होता. तसेच त्यांनी हेल्प एज इंडिया या संस्थेचे संस्थापक सदस्य देखील आहेत ते. तसेच त्यांचे महत्त्वपूर्ण विचार म्हणजे शिक्षक हे देशातील सर्वोत्तम बुद्धिवंत असावेत असा त्यांनी विचार मांडलेला होता. 5 सप्टेंबर हा दिन त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडीला सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाचे आणि परीक्षेच्या अनुषंगाने मस्ट कम अशा पद्धतीचा प्रश्न म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025. तर या 2025 वर्षीचा म्हणजे या वर्षीचा पुरस्कार हा एज्युकेट गर्ल्स हे भारताचे पहिले NGO आहे, ज्याला हा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सन्मान मिळालेला आहे. थोडक्यात एज्युकेट गर्ल्स या संस्थेला आता यावर्षी पुरस्कार भेटलेला आहे आणि आजतागायत भारताच्या एकाही संस्थेला हा पुरस्कार भेटलेला नव्हता. तर आता आपल्याला एज्युकेट गर्ल्स या NGOला ही भारतीय NGO आहे. या संस्थेला
यावर्षीचा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार भेटलेला आहे. थोडक्यात या एज्युकेट गर्ल्स या NGO बद्दल थोडक्यात माहिती पाहूया. याची स्थापना 2007 साली झालेली आहे. संस्थापिका आहेत सफीना हुसेन. त्या स्वतः लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यामधून पदवीधर आहेत. त्यांचं उद्दिष्ट आहे, की ग्रामीण भारतातील शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व टिकवून ठेवणे. अशा पद्धतीचं उद्दिष्ट त्यांचं या NGO मागे आहे. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्राची सुरुवात राजस्थानामधून केलेली होती आणि सद्यस्थितीला 30,000 पेक्षा जास्त गावे त्यांनी जोडलेली आहेत. 20 लाखाहून अधिक मुलींना त्यांच्या NGOतून फायदा झालेला आहे आणि फक्त मुलींना शाळेत आणणे इतपतच ते थांबलेले नाहीत, तर त्या मुलींचा रिटेन्शन रेट हा 90% हून जास्त आहे, जे की खूप खूप महत्त्वाची बाब आहे. भारतासारख्या देशामध्ये जो विकसनशील देश म्हणून ओळखला जातो, अशा देशामध्ये शिक्षणाविषयीची जागृती निर्माण करणे आणि त्या क्षेत्रात कार्य करणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर हेच कार्य एज्युकेट गर्ल्स या संस्थेने केलेले आहे. या संस्थेची थोडक्यात कार्यपद्धती काय आहे हे पाहून घेऊया. त्या संस्थेची ओळख म्हणजे शाळाबाह्य मुली असलेल्या गावे शोधणे, तसेच एनरोलमेंट ड्राईव्हद्वारे शाळेत आणणे आणि शिक्षणात टिकून राहण्यासाठी सहाय्य करणे. हे सर्व करण्यासाठी त्यांनी काही प्रगती कार्यक्रम केलेले होते. 15 ते 29 वयोगटातील तरुण महिलांसाठी ओपन स्कूलिंग योजना त्यांनी राबवली होती. तसेच अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याची व रोजगाराच्या संधी मिळवण्याची संधी या संस्थेमार्फत करण्यात येते. तसेच डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बॉन्ड जो 2015 साली सुरू करण्यात आलेला होता. हा जगातील पहिला एज्युकेशन DIB त्यांनी सुरू केलेला होता. यासाठी निधी कसा असायचा? तर निकालावर आधारित निधी असायचा. प्रत्येक गुंतवणुकीचा ठोस परिणाम असायचा आणि 50 गावे यासाठी निवडली गेलेली होती आणि 30,000 पेक्षा जास्त गावांपर्यंत याचा विस्तार झालेला होता. हा पुरस्कार का महत्त्वाचा आहे? तर मुलींच्या शिक्षणातून सांस्कृतिक पूर्वग्रहांना आव्हान देणे हे या मागचे उद्दिष्ट होते. आपण बाजूच्या चित्रामध्ये पाहतच असाल, की 116% ऑफ टोटल एनरोलमेंट टार्गेट अँड 160% ऑफ द टोटल लर्निंग टार्गेट अशा पद्धतीचे टार्गेट यांनी या संस्थेने ठेवलेले होते. तर असे होते रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 ज्या संस्थेला भेटला त्या संस्थेबद्दलची आपण डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. थोडक्यात आता रॅमन मॅग्सेसे पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. या पुरस्काराची स्थापना 1957 मध्ये करण्यात आलेली आहे. रॅमन मॅग्सेसे हे फिलिपिन्स या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांच्याच नावाने हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आशियातील व्यक्ती किंवा संस्थांना त्यांच्या सामाजिक कार्य, नेतृत्व, पत्रकारिता, साहित्य, लोकसेवा, शासन व समाज कल्याणातील योगदानासाठी दिला जातो. आशियातील सर्वोच्च सन्मान हा म्हणून ओळखला जातो आणि त्याची ती प्रतिष्ठा देखील आहे. अनेक भारतीयांना या अगोदर पुरस्कार हा भेटलेला आहे. त्यामधील महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, अरुणा रॉय, किरण बेदी, अरविंद केजरीवाल, पंडित साईनाथ आणि सोनम वांगचुक अशा प्रकारे काही महत्त्वाच्या व्यक्तींना हा पुरस्कार भेटलेला आहे. नुकत्याच मागील वर्षात कोणाकोणाला भेटलेला आहे ते देखील एकदा पाहून घेऊया. 2025 साली म्हणजे यावर्षी एज्युकेट गर्ल्स या संस्थेला भेटलेला आहे, जी ग्रामीण मुलींचे व महिलांचे शिक्षण यासाठी कार्य करते. 2023 मध्ये डॉक्टर रवी कन्नन यांना हा पुरस्कार भेटला होता, जे गरिबांसाठी कॅन्सर उपचारासाठी प्रसिद्ध आहेत आणि 2019 साली रवीश कुमार या पत्रकाराला जनतेच्या बाजूने ठाम पत्रकारिता केल्याबद्दल यांना देखील हा पुरस्कार भेटलेला होता. तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 ही परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे. तर ही आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. या पुढील बातमी म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण. आता थोडक्यात मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल माहिती पाहूया. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे समाजसेवक आहेत. ते बीड जिल्ह्यातील मातुरी या गावचे आहेत. अलीकडील आंदोलन महत्त्वाचे ठरते. 29 ऑगस्ट 2025 पासून त्यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केलेले होते. या आंदोलनाच्या दबावामुळे महाराष्ट्र सरकारने 2 सप्टेंबरला त्यांची 8 पैकी 6 मागण्या मान्य केलेल्या आहेत. परंतु असे असले तरी काही अन्य प्रतिक्रिया यासाठी उमटलेल्या आहेत. काही नेतृत्वांनी या विजयाला आंशिक अशी टीका केलेली आहे. या नेतृत्वांच्या म्हणण्याप्रमाणे की नवीन जो जी-आर आता लागू केलेला आहे, यामध्ये नवीन असे काहीही नसून ते कायदेशीरदृष्ट्या न टिकणारे आहे, अशा पद्धतीची टीका या जी-आरवर होत आहे. या जी-आरमध्ये आता नेमके आहे काय, हे आपण थोडक्यात पाहूया. हैदराबाद गॅझेट हे समजून घेणं यासाठी गरजेचं आहे. 1918 मध्ये निजामांच्या काळामध्ये जाहीर करण्यात आलेला
हा दस्तऐवज आहे, ज्यात मराठवाड्याच्या लोकसंख्याशास्त्र, जाती व्यवस्था यांची माहिती या हैदराबाद गॅझेटमध्ये आहे. या गॅझेटमध्ये मराठ्यांना कुणबी म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले आहे. आता या गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी दर्जा मिळू शकतो आणि त्यामुळे ते ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरू शकतात असा युक्तिवाद करण्यात येत आहे. सरकारने ही गॅझेट स्वीकारण्याचे आश्वासन दिलेले आहे. आता याचं जर कन्क्लुजन करायचं झालं, तर काहींच्या मतानुसार ही व्यवस्था फार सर्वसमावेशक नसून ज्यांकडे डॉक्युमेंट असेल त्यांच्यासाठीच ही उपयुक्त असणार आहे. त्यामुळे लाखो लोक दुर्लक्षित राहू शकतात, असा धोका देखील वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला हे फक्त आरक्षण, हैदराबाद गॅझेट आणि मनोज जरांगे पाटील हे तीनही नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये डिटेलमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकत नाही, परंतु वर आपल्याला ही बातमी माहिती असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्याच आता अशा अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित आपण आता एक प्रश्न पाहणार आहोत. भारतातील पहिली एन-जी-ओ म्हणून रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025 कुणाला भेटलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे आणि आपण आताच ही न्यूज कव्हर केलेली आहे. तर प्रश्न पुन्हा एकदा विचारतो. भारतातील पहिली एन-जी-ओ म्हणून रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025 कुणाला मिळालेला आहे? पर्याय क्रमांक 1 आहे टाटा ट्रस्ट, पर्याय क्रमांक 2 आहे एज्युकेट गर्ल्स, पर्याय क्रमांक 3 आहे सेवा संस्था आणि पर्याय क्रमांक 4 आहे गांधी पीस फाउंडेशन. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणी योग्य उत्तर कमेंटमध्ये देईल, त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये मी याचे योग्य उत्तर तुम्हाला देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमची एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच Telegram, X.com म्हणजेच Twitter, WhatsApp, Facebook आणि Instagram अशा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्व ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि अतिशय महत्त्वाचं आमच्या यूट्यूब चॅनलच्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.